हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कळंबोली येथील 30 ते 40 वर्षांपूर्वीची घरे अनधिकृत ठरवून त्यांच्यावर तोडफोडीची कारवाई करण्यात आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विभागाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आडवे होऊन ही कारवाई थांबवल्याने ग्रामस्थांनी महाविकास आघाडीचे आभार मानले आहेत। आज कळंबोली येथील प्रकल्पग्रस्तांची 35 ते 40 वर्षांपूर्वीची घरे अनधिकृत ठरवून त्या घरांवर अचानक कारवाई करण्यासाठी सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी पोलीस फौज फाट्यासह आले असताना महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, माननीय आमदार बाळाराम पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, माननीय नगरसेवक गोपाळ भगत, सरस्वतीताई काथारा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हस्कर, ज्योती मोहिते, अरविंद कडव, अनंता भगत, दीपक पाटील, रजनीश पंडित व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित राहून तीव्र विरोध करून सिडकोस कारवाई थांबवण्यास भाग पाडले। यासाठी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले। ग्रामस्थांसह महाविकास आघाडीच्या रेट्यापुढे सिडकोचे अतिक्रमण विभाग नमले व त्यांनी आज करण्यात येणारी कारवाई थांबवली आहे। यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।